SFS हायर सेकंडरी स्कूल, सदर, नागपूर, ख्रिश्चन मायनॉरिटी, 100% गव्हर्मेंट एडेड स्कूल. मित्रांनो, दिलेली जाहिरात नागपूर जिल्ह्यातील आहे. 100% सरकारी अनुदानित शाळा आहे. ख्रिश्चन मायनॉरिटी, ख्रिश्चन अल्पसंख्याक संस्था आहे. रिक्वायर्स पाहिजेत. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. पोस्ट पदाचे नाव, एक जागा भरण्यात येत आहे. शिक्षण सेवक, सब्जेक्ट स्पेशल टीचर आर्ट्स. क्वालिफिकेशन आहे शिक्षण सेवक या पदासाठी स्पेशल टीचर आर्ट्सकरिता क्वालिफिकेशन दिले आहे. ATD चालेल किंवा BFA, BA, DED/BEd, TET/CTET. प्रिफरन्स इफ हिंदी लिटरेचर इन BA. जर उमेदवाराचे BAमध्ये हिंदी लिटरेचर झाले असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. आणि शैक्षणिक पात्रता आहे ATD चालेल, BFA चालेल, BA DED चालेल. BAला हिंदी लिटरेचर असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. DED असेल तरी चालेल, BEd असेल तरी चालेल. सोबत TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण किंवा CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण. टू टीच 6 to 8 क्लासेस LDT 6वी ते 8वी वर्ग शिकवण्याकरिता शिक्षण सेवक पद भरती या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यानंतर आहे पोस्ट पदाचे नाव, शिक्षण सेवक, एक जागा भरण्यात येत आहे. सब्जेक्ट बायोलॉजी, जीवशास्त्र. क्वालिफिकेशन आहे जीवशास्त्र या विषयाकरिता MSc बॉटनी चालेल किंवा MSc झुलॉजी चालेल. त्याचबरोबर BEd म्हणजेच MSc बॉटनी BEd चालेल किंवा MSc झुऑलॉजी BEd चालेल. टू टीच 11-12 क्लासेस 11वी-12वी वर्ग शिकवण्याकरिता बायोलॉजी विषयाकरिता शिक्षण सेवक पद भरती करण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव, शिक्षण सेवक, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. सब्जेक्ट स्पेशल टीचर ICT. क्वालिफिकेशन आहे BE चालेल /BTech इन कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर इंजिनिअरिंग IT इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन DED/BEd. TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र किंवा CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण. BCA चालेल DED/BEd. TET/CTET. प्रिफरन्स इफ इंग्लिश लिटरेचर इन ग्रॅज्युएशन. उमेदवारांकडे ग्रॅज्युएशनला इंग्लिश लिटरेचर असेल, ज्या उमेदवारांनी इंग्लिश लिटरेचर हा सब्जेक्ट घेतला असेल BAला, अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. टू टीच 6 to 8 क्लासेस LDT 6वी ते 8वा वर्ग किंवा 6वा ते 8वा वर्ग शिकवण्यासाठी स्पेशल टीचर ICT करिता नेमणूक करण्यात येत आहे. 2 जागा भरण्यात येत आहे इयत्ता 6वी ते 8वी करिता. इन्फॉर्मेशन, सूचना. अपॉइंटमेंट विल बी डन फॉर ऑल ऑफ द अबोव फुल टाईम ओपन कॅटेगरी पोस्ट ॲज शिक्षण सेवक सब्जेक्ट टू द अप्रुव्हल फ्रॉम द एज्युकेशन डिपार्टमेंट अँड पे ॲज पर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र. तर या ठिकाणी नेमणूक केल्या जात आहे. फुल टाईम पूर्णवेळ नेमणूक होत आहे उमेदवारांची किंवा शिक्षकांची. या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून पोस्ट शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे आणि यासाठी शिक्षण अधिकाऱ्याची परवानगी किंवा परमिशन मिळणार आहे. आणि पे ॲज पर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रानुसार या ठिकाणी पगार दिला जाणार आहे, मानधन दिले जाणार आहे. अप्लाय विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स ऑफ एज्युकेशनल अँड प्रोफेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, एज, रिलिजन /कास्ट ऑन ऑर बिफोर 20 जून 2026 by 11 AM. तर 20 जून 2026च्या आधी किंवा 20 जून 2026पर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत उमेदवारांनी सर्व डॉक्युमेंटरी एव्हिडन्ससहित शैक्षणिक आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशनचे सर्व जे डॉक्युमेंट आहे, कागदपत्र आहे, सर्टिफिकेट आहे, या सर्व एज्युकेशनल अँड प्रोफेशनल क्वालिफिकेशनच्या एव्हिडन्ससहित अर्ज सादर करायचा आहे.
एक्सपिरियन्स, त्याचबरोबर एज, रिलिजन ऑब्लिक कास्ट 20/6/2026च्या आधी किंवा या तारखेपर्यंत 20 जून 2026 या तारखेपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत उमेदवार अप्लाय करू शकतात, अर्ज सादर करू शकतात. अप्लिकेशन टू बी सबमिटेड इन द स्कूल प्रायर फ्रॉम 9 AM to 11 AM. शाळेमध्ये अप्लिकेशन अर्ज सादर करू शकतात उमेदवार सकाळी 9 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत. मुद्दा क्रमांक 1, इंटरव्ह्यू ऑन 22 जून 2026 ॲट 9 AM फॉर 6 to 8 क्लासेस आर्ट्स या विषयाकरिता इंटरव्ह्यू मुलाखत घेतली जाणार आहे 22 जून 2026ला सकाळी 9 वाजेपासून वर्ग 6वी ते 8वी वर्गाकरिता. आर्ट्स कॅन्डिडेट मस्ट कॅरी देअर ड्रॉइंग मटेरियल्स. जे कोणी आर्ट्स या विषयाकरिता अर्ज सादर करणार आहेत अशा आर्ट्स विषयाकरिता जे उमेदवार आहेत अशा आर्ट्स कॅन्डिडेट्सनी ड्रॉइंग मटेरियल्स आपल्या सोबत आणायचेच आहेत. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2, इंटरव्ह्यू ऑन 22 जून 2026 ॲट 9 AM फॉर 11 to 12 क्लासेस बायोलॉजी. तर या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे 22 जून 2026ला सकाळी 11 वाजता वर्ग 11वी 12वी क्लासेसकरिता विषय बायोलॉजीकरिता. त्यानंतर आहे पॉईंट नंबर 3, इंटरव्ह्यू ऑन 23 जून 2026 ॲट 9 AM फॉर 6 to 8 क्लासेस ICT विषयाकरिता मुलाखत घेतली जाणार आहे 23 जून 2026 सकाळी 9 वाजता वर्ग 6वी ते 8वी करिता ICT या विषयाकरिता. बिंग ॲन इंग्लिश मीडियम स्कूल फ्लुएन्सी इन स्पोकन इंग्लिश इज ए मस्ट. इंग्रजी माध्यमाची शाळा असल्याने स्पोकन इंग्लिश मध्ये फ्लुएन्सी असणे आवश्यक आहे. फ्लुएन्सी उमेदवारांकडे असलीच पाहिजे. प्रिन्सिपल SFS हायर सेकंडरी स्कूल सदर नागपूर 440001. जाहिरात क्रमांक 2, दयानंद आर्य कन्या विद्यालय रन बाय आर्य विद्या सभा मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन जरीपटका नागपूर 440014. स्पॉट इंटरव्ह्यू थेट मुलाखत, प्रत्यक्ष मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे. टाईप ऑफ पोस्ट, पदाचे नाव शिक्षण सेवक, क्लास 1 to 5. तर या ठिकाणी वर्ग 1ली ते 5वी करिता शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट, सर्व विषयाकरिता शिक्षण सेवक पद भरती करण्यात येत आहे वर्ग 1ली ते 5वी करिता. नंबर ऑफ पोस्ट, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे शिक्षण सेवक या पदाच्या वर्ग 1ली ते 5वी करिता किंवा इयत्ता 1ली ते 5वी करिता. क्वालिफिकेशन आहे शिक्षण सेवक या पदासाठी वर्ग 1ली ते 5वी करिता क्वालिफिकेशन आहे HSSC + D.Ed सोबतच प्लस TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पात्र किंवा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण किंवा TET परीक्षा उत्तीर्ण नसेल तर HSSC + D.Ed आणि सोबतच CTET पात्र किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पेपर 1 TET पेपर 1 उत्तीर्ण असणे किंवा TET नसेल तर CTET 1 पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा पात्र असणे आवश्यक आहे. म्हणजेच 12 D.Ed TET पेपर 1 उत्तीर्ण किंवा पात्र किंवा 12 D.Ed CTET पात्र किंवा CTET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इन्फॉर्मेशन सूचना, एलिजिबल अँड इंटरेस्टेड फिमेल कॅन्डिडेट्स शुड प्रेझेंट देमसेल्व्स ऑन ट्यूजडे 23 June 2026 at 10:30 AM at दयानंद आर्य कन्या विद्यालय जरीपटका नागपूर फॉर पर्सनल इंटरव्ह्यू ऑन देअर ओन एक्सपेन्सेस विथ ओरिजिनल अँड झेरॉक्स कॉपीज ऑफ टेस्टिमोनियल. तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना दिली आहे जे कोणी पात्र आणि इच्छुक महिला उमेदवार आहे अशा महिला उमेदवारांनी मुलाखतीला हजर राहायचं आहे. मुलाखतीचा दिवस आहे मंगळवार आणि तारीख दिली आहे मुलाखतीची 23 जून 2026. मुलाखतीची वेळ आहे सकाळी 10:30 वाजता आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे दयानंद आर्य कन्या विद्यालय जरीपटका नागपूर. या ठिकाणी पर्सनल मुलाखत उमेदवारांनी द्यायची आहे. या शाळेमध्ये जाऊन स्वतःच्या खर्चाने आणि सोबत उमेदवारांनी ओरिजिनल म्हणजेच मूळ कागदपत्रे आणि मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीज सर्व सर्टिफिकेटच्या उमेदवारांनी स्वतः जवळ ठेवायचे आहे मुलाखतीच्या दिवशी. म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स
ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स सोबतच झेरॉक्स कॉपीज सर्टिफिकेटच्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटच्या अँड आल्सो सबमिट अलॉंग विथ द प्रिस्क्राईब अप्लिकेशन फॉर्म आणि सर्व शैक्षणिक कागदपत्रासहित अर्जसुद्धा प्रिस्क्राईब अप्लिकेशनसुद्धा उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. विच विल बी अवेलेबल ॲट द इंटरव्ह्यू स्पॉट फ्री ऑफ कॉस्ट. आणि उमेदवारांना त्या ठिकाणी अर्ज मिळणार आहे आणि तो फ्री ऑफ कॉस्ट अर्ज राहणार आहे. अर्ज हा फ्री ऑफ कॉस्ट राहणार आहे आणि या अर्जाला सर्व कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करायचा आहे. पे विल बी गिवन ॲज पर गव्हर्मेंट रूल्स. मानधन किंवा पगार गव्हर्मेंट नियमानुसार मिळणार आहे. अपॉइंटमेंट विल बी सब्जेक्ट टू द अप्रुव्हल ऑफ एज्युकेशन ऑफिसर सेकंडरी जिल्हा परिषद नागपूर. द मॅनेजमेंट अँड द स्कूल कमिटी रिझर्व द राईट टू पोस्टपॉन द पर्सनल इंटरव्ह्यू. प्रत्यक्ष मुलाखत ही पोस्टपॉन करण्याचा अधिकार मॅनेजमेंट आणि स्कूल कमिटीला राहणार आहे. त्यांनी हा हक्क रिझर्व ठेवलेला आहे. मॅनेजमेंट आणि स्कूल कमिटीने मुलाखत कधीही रद्द करण्याचा अधिकार त्यांनी राखून ठेवलेला आहे. सेक्रेटरी स्कूल कमिटी. जाहिरात क्रमांक 3. बहुउद्देशीय समाज विकास संस्था घोटद्वारा संचालित. शाळेचे नाव दिले आहे नवोदय हायस्कूल घोट इंग्रजी माध्यम. मित्रांनो, दिलेली शाळा इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. शिक्षक पाहिजे किंवा शिक्षक नेमण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1. पदाचे नाव शिक्षक, सहाय्यक शिक्षक वर्ग 5वी ते 9वी करिता. या ठिकाणी मित्रांनो सहाय्यक शिक्षक पद भरण्यात येत आहे. इयत्ता 5वी ते 9वी करिता किंवा वर्ग 5वी ते 9वी करिता. पात्रता आहे शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन. सहाय्यक शिक्षक या पदासाठी वर्ग 5वी ते 9वी करिता BSc चालेल. B.Ed मॅथ, BA, B.Ed इंग्लिश. तर या ठिकाणी BSc मॅथ B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर BA इंग्लिश B.Ed. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2. शिक्षक. पदाचे नाव शिक्षक, सहाय्यक शिक्षक वर्ग नर्सरी, KG1, KG2 वर्ग 1ली ते 4थी करिता. पात्रता शैक्षणिक पात्रता आहे BSc BA 12th विज्ञान म्हणजेच 12th सायन्स इंग्रजी बोलता येणे आवश्यक. तर शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक 2. सहाय्यक शिक्षक या पदासाठी वर्ग नर्सरी करिता, KG1 करिता, KG2 करिता आणि वर्ग 1ली ते 4थी करिता सहाय्यक शिक्षक नेमण्यात येत आहे. आणि शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक 2. सहाय्यक शिक्षक या पदासाठी BSc चालेल, BA 12th विज्ञान म्हणजेच 12th सायन्स आणि उमेदवारांना इंग्रजी बोलता येणे आवश्यक. इन्फॉर्मेशन सूचना. उमेदवारांनी स्वखर्चाने मंगळवार दिनांक 9 जून 2026ला सकाळी 11 वाजता संस्थेच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीचा दिवस दिला आहे मंगळवार आणि मुलाखतीची तारीख आहे दिनांक 9 जून 2026ला. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 11 वाजता. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे संस्थेच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहायचे आहे उमेदवारांनी. अधिक माहितीकरता मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे 9767020806. सचिव बहुउद्देशीय समाज विकास संस्था घोट. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.